काही क्वेश्चन्स आहेत कशावरचे. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड द कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्हशी रिलेटेड लिहिले. पेज नंबर 17. सॉल्व एक्झाम्पल थर्ड मधला फर्स्ट अँड सेकंड सॉल्व एक्झाम्पल आहे. पेज नंबर 17 वरती आहे. पेज नंबर 18 एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 4 मध्ये सेकंड, थर्ड अँड फोर्थ. फर्स्ट आपण घेतला असेल कदाचित त्यामुळे. ओके. आवाज ब्रेक होतोय. ओके. पुढचा पार्ट इफ देन कन्वर्जन आहे. नेक्स्ट, रीराइट द स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. रीराइट द स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन फॉर्म. Rewrite the statement without using if then. Rewrite the statement without using if then. Rewrite the statement without using if then. Okay, काही स्टेटमेंट दिलेले असतील. वी नीड टू कन्वर्ट इट इनटू इफ देन मध्ये कन्वर्ट करायचं. विदाउट इफ देन काढून टाकायचं. सॉरी, इफ देन काढून टाकायचं आहे. इफ अ मॅन इज अ जज. If a man is a judge, then he is honest. Then he is honest. If the man is judge, then he is honest. Okay. याचं तुम्हाला if then formation काढून टाकायचं. नॉर्मल फॉर्म मध्ये लिहायचं. So write down the P statement. Write down the Q statement. P statement, a man is judge. A man is a judge. The man is a judge. He is honest. He is honest. Rewrite the statement without using if then. Without using if then लिहायचं आहे. दिलेलं स्टेटमेंट इफ नंतरचं अ मॅन इज जज, पी स्टेटमेंट. देन नंतरचं स्टेटमेंट ही इज ऑनेस्ट, सेकंड स्टेटमेंट. व्हॉट इज द गिवन फॉर्म ऑफ सिम्बॉलिकल फॉर्म. याचं सिम्बॉलिकल फॉर्म लिहा. सिम्बॉलिकल फॉर्म काय होईल? सिम्बॉलिकल फॉर्म इथलं पी कडून क्यू कडे, पी कडून क्यू कडे सिम्बॉलिकल फॉर्म.
म्हणजे आपल्याला इफ देन काढून टाकायचं आहे. म्हणजेच इम्प्लाइज वी हॅव टू बी रिमूव्ह, इम्प्लाइज वी हॅव टू बी रिमूव्ह. सो व्हॉट इज द लॉजिकल इक्वेलन्सी? ची लॉजिकल इक्वेलन्सी काय आहे? येस मधुर, काढा, चेक करा प्रिव्हियसली पार्ट. याची लॉजिकल इक्वेलन्सी काय आहे? येस वेदांत. सुशांत सांगता येईल लॉजिकल इक्वेलन्सी याची? चेक करा पी कडून क्यू कडं लॉजिकल इक्वेलन्सी काय असते? येस दर्शन, येस अर्णव, करेक्ट, बरोबर आहे. सृष्टी जांभे, यस करेक्ट. तन्वी पांडे, यस करेक्ट. मंथन, बरोबर आहे. अर्णव करेक्ट. अवनी, बरोबर आहे. यस अजून बोललो पटकन. याचा अर्थ स्टेटमेंट काय बनेल? हे जर इफ देन असेल तर याला कन्वर्टिंग पार्ट मी लॉजिकल टेबलने आपण प्रूव्ह केलेला. इफ देन जर काढला तर कन्वर्जन कशात येतं? श्रद्धा कोंडे, ते पण होऊ शकतं, पण आपल्याला इम्प्लाइज ठेवायचंच नाहीये. इम्प्लाइज ठेवायचा नाही. येस अर्जुन करेक्ट. करा. हा, इम्प्लाइज काढल्यानंतर त्याला आपण लॉजिकल इक्वेलन्सी म्हणतो, आणि ती लॉजिकल इक्वेलन्सी काय आहे? दॅट इज इम्पॉर्टंट. येस दर्शना, बरोबर आहे. काय असणार? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन याला असंच वाचायचं, पी आणि क्यू वाचायचंच नाही कधी. पी आणि क्यू चुकून कधीच वाचायचं नाही. ऍक्च्युली हा फॉर्मॅट आहे, आणि तो फॉर्मॅट त्या पद्धतीनं वाचला पाहिजे. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन और सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज. सांगा मग, पहिलं स्टेटमेंट अ मॅन इज अ जज, काय असेल आता? अ मॅन इज नॉट अ जज. हा नॉट शब्द याच्या बदल्यात अ मॅन इज नॉट अ जज. ओके, मधी कनेक्टिव्हिटी और. इफ देन काढल्यानंतर असं स्टेटमेंट कन्वर्ट होतं. और क्यू, ही इज ऑनेस्ट. कळाला अर्थ? अर्थ कळाला का? कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह कधी कधी आलं तर कदाचित हे स्टेटमेंट कन्वर्ट करावं लागेल इम्प्लाइज मध्ये, आणि नंतर मग तुम्हाला आन्सर द्यावा लागेल. एवढी ट्विस्ट कोणी विचारलेली नाहीये, पण रिमेंबर, लक्षात ठेवा. if
If 2 is a rational number, 2 is a rational number, then root 2 is irrational. So let P, 2 is rational number. Q, root 2 is irrational form. Right? It's a symbolical form. Symbolical form. P kodun, Q kode. First statement implies second statement. First statement implies second statement. We know that P implies Q logically equivalent to negation of P or Q. So what should be the statement now in the new format? Statement in the new format. 2 is not a, 2 is not a rational number. So 2 is not a rational number. 2 is not a rational number. Connectivity or असेल, or root 2 is irrational. Root 2 is 2 चेक कर रहा था. ओके, येत आवाज आलाच पाहिजे. ओके, झालं का हे पेज नंबर 21 एक्सरसाइज 1.4. पेज नंबर 21
एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन 2 मधलं थर्ड. सिमिलर क्वेश्चन्स आहेत, जस्ट एकदा क्रॉस चेक करून घ्या. सिमिलर क्वेश्चन्स आहेत, एकदा क्रॉस चेक करून घ्या. बराच चॅप्टर रिडेबल आहे, बऱ्याच ठिकाणी चॅप्टर रिडेबल आहे. खूप असं वेगळं खूप लिहिण्याची गरज नाही. तर लिहून ठेवा. एकदा काय करा, एकदा वर्कआउट करून ठेवा, टेन्शन फ्री राहा. एकदा वर्कआउट केलेलं चांगलं पण. Clear? So write down the main part of this chapter. Main part of this chapter, that is negation. Negation of the compound statement. Negation of compound statement. Make the next title. Yeah, next title, negation of compound statement. Negation of compound statement. Negation of compound statement. So first one, negation of conjunction. Negation of conjunction. Negation of conjunction. Yes, मानसी, जेवढे काय असाइनमेंट दिलेत ते सगळे अपलोड करत राहायचं. झालं, फोटोकॉपी काढायची, अपलोड करायचं. एकच ठिकाणी, लॉजिक मध्येच एकच ठिकाणी व्यवस्थित अपलोड करत राहायचं. काय न्यू पेजेस ऍड होत राहतात त्याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाहीये त्याचा. प्रॉब्लेम इश्यू काही नाहीये. एकाच ठिकाणी तुम्ही सगळं लॉजिक मध्ये आतापर्यंत जेवढेही असाइनमेंट दिलेले आहेत त्या सगळ्या असाइनमेंट अपलोड करणे. मला माहिती आहे मी काय दिले, माझ्याकडे नोट डाऊन मध्ये नोट आहे. येस, नोट डाऊन करायचं ते प्रोबॅबिलिटीचे लेक्चर्स. 11वी प्रोबॅबिलिटी लगेच 12वी प्रोबॅबिलिटी त्याला कंटिन्युएशन मध्ये असेल. $11 to 2 चं लेक्चर सीईटी JEE साठी आहे. सीईटी साठी आहे असं गृहीत धरा. 11 o'clock चं लेक्चर, आणि त्यामध्ये तुम्हाला फंक्शन, लिमिट आणि कंटिन्युटी. फंक्शन झाल्यास लिमिट असेल, लिमिट झाल्यास कंटिन्युटी असेल. आज आणि उद्या ते लेक्चर कंटिन्यू आहे. बुडवलं तर तुमचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. सगळं लॉजिकचं लॉजिक मध्ये, प्रोबॅबिलिटीचं प्रोबॅबिलिटी मध्ये, लिमिटचं लिमिट मध्ये. ईश्वर कसा काय प्रश्न विचारू शकतो असा? ज्याचे त्याचे सेक्शन ज्या त्या सेक्शन मध्ये बनवून ठेवलेले, तिथं अपलोड करायचे तुम्हाला. ज्या त्या सेक्शनचे ज्या त्या सेक्शन्सला असाइनमेंट लिहा. आशुतोष सीएस, ठीक आहे, नंतर व्हिडिओ लेक्चर पाहणे हे सोल्युशन त्याला. ओके घ्या. निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन मध्ये आपण जसं डी मॉर्गन्स लॉ जसं फॉलो करत होतो तसा या ठिकाणी एक लॉ फॉलो होतो. सो याचा मीनिंग इथं लिहून ठेवतोय. निगेशन ऑफ P and Q logically equivalent to
निगेशन ऑफ पी अँड क्यू लॉजिकल इक्वलंट टू पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन अँडच्या ऐवजी ऑर, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. So this is the negation of conjunction, that is and. And हे conjunction आहे. And हे conjunction आहे. आता एक example. 9 is a perfect square. 9 is a perfect square. 9 is a perfect square and 11 is a prime number. 11 is a prime number. 11 is a prime number. 9 is a perfect square and 11 is a prime number. याचं आपल्याला स्टेटमेंट कन्वर्ट करायचं. निगेशन ऑफ कंजंक्शन म्हटलंय. कंजंक्शन म्हणजे इथं कनेक्टिव्हिटी काय आलेली आहे, अँड इज द कनेक्टिव्हिटी, करेक्ट. अँड या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आलेली आहे. सो लेट पी द स्टेटमेंट 9 is a perfect square. 9 is perfect square. 9 is a perfect square. Q 11 is a prime number. 11 is a prime number. लिहा पटपट पटपट. पी स्टेटमेंट घ्यायचं, क्यू स्टेटमेंट घ्यायचं. ते काय ओके, चेक करा. याच्यामध्ये येतोय आवाज आता? येस, चेक करा. ओके, याचं तुम्हाला निगेशन तयार करायचं. पहिले सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचा. सिम्बॉलिकल फॉर्म. याचा फर्स्ट सिम्बॉलिकल फॉर्म कन्वर्ट करा. सिम्बॉलिकल फॉर्म पी कनेक्टेड विथ क्यू अँड नी. पी कनेक्टेड आहे क्यू ला अँड नी कनेक्टेड आहे. याचं आपल्याला तयार करायचं निगेशन. राईट, इट्स अ निगेशन. या फॉर्मचं निगेशन तयार करायचं. सो निगेशन ऑफ पी अँड क्यू वरती लिहून दिलंय. फर्स्ट स्टेटमेंट निगेशन और सेकंड स्टेटमेंट निगेशन. फर्स्ट स्टेटमेंट निगेशन और सेकंड स्टेटमेंट निगेशन. फर्स्ट स्टेटमेंट निगेशन और सेकंड स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. So लिहा first statement. 9 is not a perfect square. 9 is not perfect square. 9 is not a perfect square or 11 is not a prime number. 11 is not a prime number. 11 is not a prime number. अगदी सिंपल, सरळ सरळ आहे. सेकंड वन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन.
निगेशन ऑफ डिसजंक्शन. कशावरती निगेशन? निगेशन P or Q is converted as negation of P and negation of Q. Negation of P and negation of Q. Negation of P and negation of Q. That is the form. Okay. Example. Taj Mahal is in Agra. Taj Mahal is in Agra, or Delhi is the capital of India. Delhi is the capital of India. यामध्ये सध्या कनेक्टिव्हिटी ऑर आलेली आहे, दॅट इज डिसजंक्शन. दॅट इज डिसजंक्शन असेल. ताजमहल इज इन आग्रा और दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. सो या बाबतीत लेट पी स्टेटमेंट, लेट पी स्टेटमेंट ताजमहल इज इन आग्रा. P statement. Q statement लिहा, Delhi is the capital of India. Delhi is the capital of India. Right? It's a symbolical form. Right. Right. It's a symbolical form. Negation. ऑफ क्यू. आता लिहा वर्डिंग मध्ये, याचं वर्डिंग कन्वर्ट तयार करा. सो वर्डिंग तयार करा. ताजमहल इज नॉट इन आग्रा. कुठल्या चॅप्टर मध्ये झालं? डी मॉर्गन्स लॉ. लॉ. अजून निकेत, तो डी मूवर्स थेरम आहे, डी मॉर्गन्स नाही आहे. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये डी मूवर्स थेरम आहे. येस, सेट रिलेशन इज द करेक्ट आन्सर. बरोबर आहे वेदन. कुठला? सेट अँड रिलेशन मध्ये. सेट चॅप्टर मध्ये होता. ओके, लिहा दोन्ही फॉर्म एकमेकांच्या समोर लिहा. इट्स कॉल्ड एज डी मॉर्गन्स लॉ म्हणून. हे निगेशन सिंपल आहे, अगदी स्ट्रेट आहे. P and Q logical equivalent to negation of P or negation of Q. Second one,
P or Q, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन अँड दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. Yeah, third one. Mark it as important. Make it the star. Also, different nature आहे याचा. याचं डिफरंट नेचर आहे. निगेशन Q कडे implies equal logical equivalent to P and negation of Q. व्यवस्थित काय if surface area decreases, then pressure increases. If the surface area decreases, then pressure. What is its symbolical form? P statement, Q statement वेगळं करा. P is what? Surface area decreases. Q, the pressure increases. सो सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचा कधी पण पहिले. दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिकल फॉर्म. दिलेल्या स्टेटमेंटचा पहिले सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचा कधी पण. P implies Q. P कडून Q कडे. P implies Q. आता याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. निगेशन फॉर दिस. We need to convert the negation of this part. याच्यावरती निगेशन अप्लाय करायचं तुम्हाला. सो निगेशन ऑफ P implies Q. Negation of P implies Q. Negation of P implies Q. इकडे लक्ष द्या आता सर्वांनी. इथं लक्ष द्या. ऍक्च्युअली व्हॉट इज P implies Q? काय असतो ऍक्च्युअल P implies Q काय आहे? आता झालं आपल्याला P implies Q काय आहे. P implies Q सांगतो. Negation of P or Q, correct?
नाही, डबल इम्प्लाइज ला निगेशन अप्लाय होत नाही. इम्प्लाइज आणि डबल इम्प्लाइज ला निगेशन अप्लाय होत नाही. निगेशन याला डायरेक्ट अप्लाय होत नाही. we need to convert implies to this form first. That's why it is important. And then we will apply the negation. And now, after simplification, negation of Morgan's law. De Morgan negation and हा निगेशन क्यूला परत डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ डी मॉर्गन्स लॉ डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केलं त्या ठिकाणी. आज नेटवर्क इश्यू आहे वाटतं बराचसा. येस वेट करतोय मी पण नेटवर्क साठी. काय लक्षात ठेवायचं इथं, निगेशन इम्प्लाइजला मॉर्निंग वगैरे असं काही नसतं. सर्व्हरवर आहे सगळं, सर्व्हरवर. निगेशन इम्प्लाइजला अप्लाय होत नाही लिहिलं का? मराठीत लिहून ठेवा. निगेशन इम्प्लाइजला अप्लाय होत नाही. अप्लाय होत नाही. इम्प्लाइज कन्वर्ट करावा लागतो. इम्प्लाइज कन्वर्ट करावा लागतो ऑर मध्ये. पहिल्यांदा इम्प्लाइज कन्वर्ट करावा लागतो ऑर मध्ये. ही याची लॉजिकल इक्वॅलन्सी आहे. याची रिप्लेसमेंट हा निगेशन ऑफ पी और क्यू हा इथं घ्यायचा आहे तुम्हाला पहिल्यांदा. याच्या रिप्लेसमेंट मध्ये हा घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय इम्प्लाइजचं निगेशन होऊ शकत नाही. याच्याशिवाय निगेशन होऊ शकत नाही. हा निगेशन पी, हा निगेशन याला गेलं.
क्लिअर आहे का? समजलं नसेल परत सांगतो. Yes, wait.
चेक करा येतोय का आवाज. येस येस, नेटवर्क इश्यू आहे. तेच मी वायफाय बंद केलं, परत स्टार्ट केलेलं आहे. वायफाय बंद केला होता, परत रिस्टार्ट केलेला आहे. नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळेच प्रॉब्लेम होत आहे. ओके, लक्ष द्या. काय होतं या ठिकाणी, P इम्प्लाइज Q हे होतं. P इम्प्लाइज Q आहे. निगेशन अप्लाय करायचं. निगेशन अप्लाय करायचं आहे. हा निगेशन डायरेक्टली P ला आणि डायरेक्टली Q ला अप्लाय होत नाही. अडचण कोणाची आहे, इफ देनची. आणि मी तुम्हाला सांगितलं इफ देन सगळ्यात विचित्र आहे. इफ देन सगळ्यात विचित्र आहे, त्यामुळे इथं मार्क करून ठेव. इफ देन ला फक्त हँडल करता आलं पाहिजे या चॅप्टर मध्ये, बस. इफ देन ज्याला हँडल करता आला या चॅप्टर मध्ये फारसं अवघड काहीही नाही. आता हा निगेशन P ला, हा निगेशन Q ला डायरेक्टली होत नाही, चुकीचं आहे. डायरेक्ट होऊ शकणार नाहीये. काय करायचं मग, हा इम्प्लाइज कन्वर्ट करायचं. कशामध्ये, इम्प्लाइज कन्वर्ट करायचा. कन्वर्ट दिस इम्प्लाइज इनटू लॉजिकल इक्विव्हॅलेन्सी. Convert this implies into logical equivalency. Negation of P or Q. Negation of P or Q मध्ये convert करा पहिल्यांदा. केला convert. दिलेलं निगेशन ऑफ P और Q मध्ये कन्वर्ट होत होतं. निगेशन ऑफ P और Q मध्ये कन्वर्ट होतो. त्याचाच यूज या इम्प्लाइजच्या निगेशन साठी वापरतो. याचाच यूज आपण निगेशन ऑफ P और Q साठी करतो. आता निगेशन और किंवा अँड ला इझिली सेपरेट होतं. हा निगेशन आणि ऑलरेडी P चा निगेशन आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट सारखा झाला हा. ऑरच अँड Q निगेशन मध्ये, हा निगेशन याला ट्रान्सफर करा. हा निगेशन ऑरच अँड तयार करतो. हा निगेशन Q ला ट्रान्सफर करा. या पद्धतीनं निगेशन कन्वर्ट केलं जातं. त्यामुळं याचं वेगळा फॉर्म आहे. ऑरचं अँड कसं केलं, कसा प्रश्न विचारता मला तेच कळत नाही. डी मॉर्गन्स लॉ, ऑरचं काय होत असतं, कसा प्रश्न विचारता मला तेच कळत नाही कधी कधी. ऑरचं अँड कधी होतं, आत्ता शिकलं ना, आत्ताच शिकलं, जस्टच 1 मिनिटाखाली फक्त. ऑरचं कन्वर्जन कशामध्ये होतं, क्लिअर का मानसी? मानसी क्लिअर का? कुठून आलं, काय आलं? 1च मिनिट, किती वेळ झाला शिकून, किती वेळ झाला? ऑरचं कन्वर्जन अँड. 2 निगेशन येत नाही. हा निगेशन याला, हा निगेशन याला, ऑरचं कन्वर्जन अँड. हा निगेशन याला चालला ना, हा निगेशन P ला, ऑरचं अँड, हा निगेशन याला झालं, ऑरचं अँड. आता या
बाहेर निगेशन असल्यास अँड होणार. निगेशन ऑफ निगेशन, हा निगेशन याला गेला, हा निगेशन ऑर ला गेला, हा निगेशन क्यू ला ट्रान्सफर झाला, या पद्धतीने. ओके, लिहिलं का सर्वांनी? हे लिहिलं का? दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाचा इम्प्लाइज कन्वर्ट करावा लागतो पहिल्यांदा. आता निगेशन अप्लाय करायचं. हा निगेशन इथं जशाला तसा घेतलाय, हा निगेशन अजून आतमध्ये नेलेला नाहीये. हा आतमध्ये ज्या वेळेस घेणार त्यावेळेस त्याला डी मॉर्गन्स लॉ म्हणायचं, अजून तो बाहेरच आहे. हा निगेशन पहिल्या स्टेटमेंटला, ऑरच अँड, परत निगेशन सेकंड स्टेटमेंटला, हा त्याचा मिनिंग झाला. लिहून ठेवा, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे या चॅप्टर मध्ये. Pressure does not increases. क्यू ला निगेशन टाकायचं, मधली कनेक्टिव्हिटी अँड असली पाहिजे. पहिलं स्टेटमेंट जशाला तसं, पहिलं स्टेटमेंट जशाला तसं. ऍक्च्युअली ऑर पाहिजे, निगेशन मुळे अँड झालं. ऍक्च्युअली पाहिजे ऑर, निगेशन मुळे अँड झाला. निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन ऑफ क्यू. लक्षात ठेवा, इम्प्लाइजचं कन्वर्जन ऑर असतं, निगेशन मुळे इम्प्लाइज अँड बनतो, निगेशन मुळे इम्प्लाइज अँड बनतो. अँडच्या ऐवजी अँड सिम्बॉल टाकला तर चालेल का? नाही. negation of
आन्सर येतं याच्या बघ. एक्झाम्पल लिहून ठेवा. एक्झाम्पल, अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल. A triangle is equilateral if and only if a triangle is equilateral if and only if लॉजिकल टेबल क्लिअर करावं लागेल त्याच्यासाठी. A triangle is equilateral. A triangle is equilateral. हा सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. लिहायचं तर आहे तुम्हाला, राईटअप लिहायचं आहे तुम्हाला. राईटअप लिहायचं आहे, फारसं अवघड नाही. P double implies Q. P double implies Q हा या पद्धतीने असतो. चेक करा. पहिल्याचं निगेशन और सेकंड स्टेटमेंट अँड सेकंडचं निगेशन और फर्स्ट स्टेटमेंट.
या पद्धतीनं डबल इम्प्लाइज असतो, काढून चेक करा. This is to be used in this format. या फॉर्मॅट मध्ये हा युटिलाइज करायचा आहे. कंपल्सरी याची रिप्लेसमेंट हाच घ्यायचं आहे. हे कंपल्सरी रिप्लेसमेंट म्हणून घ्यायचं. इथला जो पार्ट आहे तो यांनी रिप्लेस करायचा. यांनीच रिप्लेस करायचा, दुसऱ्या कशाने रिप्लेस नाही करायचं. सिंगल इम्प्लाइजचं कन्व्हर्जन इथं केलेलं नाही. निगेशन बाहेरच आहे. निगेशन बाहेर आहे. निगेशन ब्रॅकेटला नेलेलं नाही. Applied by
चेक करा. ओके, इथं सरळ सरळ नाहीये, लक्षात ठेवा. तुम्हाला जेवढं अँड आणि ऑर जेवढं सरळ होतं, एक लक्षात ठेवायचं फक्त इथं. जेवढं अँड आणि ऑर सरळ आहे तेवढा इम्प्लाइज आणि डबल इम्प्लाइज सरळ नाही. जेवढा अँड आणि ऑर सरळ आहे तेवढा डबल इम्प्लाइज आणि इम्प्लाइज सरळ नाही. हे तुमच्या माइंड मध्ये ठेवा. इम्प्लाइज डबल इम्प्लाइज झाल्यानंतर त्याला प्रोसेस करावी लागते. इट नीड्स द प्रोसेस. हा विदाउट प्रोसेस आहे, काही प्रोसेस नाही आहे याला. हा निगेशन याला, अँडचं ऑर झालं, हा निगेशन याला. अगदी सरळ सरळ आहे. क्लिअर इथपर्यंत? मग तो अँड असेल किंवा ऑर असेल, अँड असू द्या किंवा ऑर असू द्या, हे खूप सरळ सरळ आहे. याला काही लागत नाही, याला काही एफर्ट्स नाही आहेत. एकदम सरळ सरळ आहे हे. त्यामुळं निगेशन ऑफ कंजंक्शन असू द्या किंवा निगेशन ऑफ डिसजंक्शन असू द्या, हा पार्ट डी मॉर्गन्स लॉ म्हणून क्लिअर आहे. डी मॉर्गन्स लॉ म्हणून क्लिअर. हा तसा नाही, हा तसं नाही. इम्प्लाइज अँड डबल इम्प्लाइज हे दोन प्रकार वेगळे आहेत, कम्प्लीट डिफरंट आहेत. कम्प्लीट डिफरंट आहेत. मग याची प्रोसेस काय आहे? याची प्रोसेस काय तर पी कडून क्यू कडं डायरेक्ट निगेशन अप्लाय होत नाही. पी कडून क्यू कडं डायरेक्ट निगेशन अप्लाय होत नाही. आपल्याला माहिती आहे इम्प्लाइज हा कन्वर्ट होतो. इम्प्लाइज इफ देन कन्वर्ट होतं. हे कन्वर्जन अप्लाय केल्यानंतर निगेशन, हे कन्वर्जन अप्लाय केल्यानंतर निगेशन. मग हा निगेशन ऑफ पी होतो. इथला निगेशन ऑर ला कन्वर्ट करतो अँड मध्ये. इथला निगेशन negation of second statement and negation of second ही वर्डिंग जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही, बोलणार नाही, तोपर्यंत हे लक्षात राहत नाही. पहिलं स्टेटमेंट जसं अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. ज्यावेळेस निगेशन नाही, ज्यावेळेस निगेशन नाहीये, त्यावेळेस याला कसं म्हणणार? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन इम्प्लाइज काढून ऑर सेकंड स्टेटमेंट जशाला तसं. हेच इथं पार्ट चेंज झाला. हाच इथं पार्ट चेंज झाला. कुणामुळे झाला? निगेशन मुळे चेंज झाला. इथं बेसिकली काय आहे? ऑर आहे. निगेशन मुळे काय झालं याचं? अँड. इथे एक निगेशन, अजून एक निगेशन, दोनदा निगेशन होणार याचं, कारण याच्या बाहेर निगेशन नाहीये, याच्या बाहेर निगेशन आहे. इथं येणारं निगेशन आणि आउटसाइडचं निगेशन दोन्हीही काय झाले? फर्स्ट स्टेटमेंट. ऑरचं अँड निगेशन सेकंड स्टेटमेंट. लिहिले ते पण आजच्या आजच लिहून काढावं लागेल. तुम्ही 2 दिवसांनी लिहिणार, 3 दिवसांनी लिहिणार नाही.
तुम्हाला जोपर्यंत हे कंटिन्यू प्रॅक्टिस करावी लागेल, याचे ठेवावी लागेल, तर हे जमेल. आता डबल इम्प्लिकेशन आहे पुढे. तर आता पुढे डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशन पहिल्यांदा कशात कन्वर्ट होत असतो? डबल इम्प्लिकेशन पहिल्यांदा इम्प्लाइज आणि इम्प्लाइड दोन गोष्टीत कन्वर्ट होतं. इथं काय सांगायचंय? निगेशन पी डबल लिहून ठेवा. हे निगेशन डबल इम्प्लाइजला डायरेक्ट अप्लाय होत नाही. निगेशन इम्प्लाइजला डायरेक्ट ऑर मध्ये जातात. आता हे दोन पार्ट याच्यामध्ये टाका. हा पार्ट इथं सबस्टिट्यूट करा, हा पार्ट इथं सबस्टिट्यूट करा. लिहा ते मनाने. जोपर्यंत मनाने लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा पार्ट स्किप आउट करावा लागेल. अदरवाईज तुम्हाला स्किप आउट करावं लागेल. लिहा मनाने. हा पार्ट, याचा आन्सर हे असतं. लॉजिकली इथं ठेवा. याचं आन्सर हे असतं. लॉजिकली इथं ठेवा आणि करा सिम्प्लिफाय पुढं. हा निगेशन जशाला तसं ब्रॅकेट, याच्याऐवजी रिप्लेसमेंट याला करायचे. का? निगेशन अप्लाय होणार नाही त्याच्याशिवाय. इथला अँड जशाला तसं. क्यू इम्प्लाइज पी, याची ही रिप्लेसमेंट. निगेशन ऑफ क्यू सांगा कुठला लॉ, कुठला लॉ अप्लाय होईल या निगेशन साठी? कुठला लॉ अप्लाय होणार? इथं पी आहे, इथं क्यू आहे. या ठिकाणी पी आहे, या ठिकाणी क्यू आहे. कुठला लॉ अप्लाय होणार? या ठिकाणी पी आहे, इमॅजिन. या ठिकाणी क्यू आहे, इमॅजिन. दिस टोटल ब्रॅकेट मीन्स पी, दिस टोटल ब्रॅकेट मीन्स क्यू. फर्स्ट ब्रॅकेट पी, सेकंड ब्रॅकेट क्यू. अप्लाय करा, डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करा. हा निगेशन पी ला जाणार, हा निगेशन क्यू ला जाणार. अँडचं ऑर, अँडचं ऑर ते लिहायचंय फक्त. आता हा निगेशन पी ला जाणार, लक्षात ठेवा. ह्या पहिल्या ब्रॅकेटला जाणार. पहिला ब्रॅकेट म्हणजे पी म्हणा थोड्या वेळासाठी, दुसरा ब्रॅकेट म्हणजे क्यू म्हणा थोड्या वेळासाठी, काही हरकत नाहीये त्याला. आणि अँडचं ऑर लिहा. आता हा निगेशन पहिल्या पी ला जाणार, सो ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ पी ऑर क्यू. अँडचं कन्व्हर्जन ऑर होणार, अँडचं कन्व्हर्जन ऑर होणार. हा निगेशन क्यू ला जाणार. हा क्यू आहे, हा टोटल ब्रॅकेट इमॅजिन ॲज अ क्यू. हा जो निगेशन आहे पी ला गेलं. हा जो निगेशन आहे अँडचं ऑर मध्ये झालं. हा निगेशन परत याला अप्लाय होणार. लेंदी आहे, थोडस लेंदी आहे, पण समजल्यास फारसं अवघड नाही. समजल्यानंतर फारसं अवघड नाही. लिहा व्यवस्थित, शांततेत लिहा. हा निगेशन, हा निगेशन.
करू कॅन्सल, डायरेक्ट कॅन्सल करून टाकतो. हा निगेशन पी, ऑरचं अँड, हा निगेशन क्यूला. विचार करा व्यवस्थित. हा निगेशन, या निगेशनला निगेशन कॅन्सल पी, हा निगेशन ऑरला अँड, निगेशन ऑफ क्यू. आता परत घ्यायचं नाहीये निगेशन, आपण याचं कन्वर्जन घेऊन ठेवलेलं आहे, परत घ्यायचं नाही. याचा रोल संपला. याचा रोल फक्त ब्रॅकेट पुरता आहे. याचा रोल ब्रॅकेट पुरता आहे. अँडचं ऑलरेडी ऑर कन्वर्ट केलेलं आहे. सो दिस इज ॲज इट इज, नो चेंज. हा जो ऑर आहे तो ॲज इट इज राहणार. आता निगेशन क्यू झाला. हा निगेशन ऑर अँड झाला. हा निगेशन याचं नाहीये, इथं होता तो, म्हणून याचं कन्वर्जन इथं या पद्धतीनं झालं. आता परत चेंज नाही. बरेच जणांना असं वाटतं की हा निगेशन याला चेंज करतो, तसं होत नाही. सारखं तेच करायचं का? एकदा कन्वर्जन घेतलं तुम्ही, एकदा कन्वर्जन घेतलंय, परत घ्यायचं नाहीये. आता हा निगेशन एवढ्या ब्रॅकेट पुरताच आहे, हा निगेशन एवढ्याच ब्रॅकेट पुरचा आहे, याचा रोल संपला. मगच या निगेशन अँड ऑर झाला. हा निगेशन डबल झाला, तो क्यू आला. ऑरचं अँड, निगेशन ऑफ पी. हे कळालं असेल ठीक आहे, नसेल कळालं सगळ्यात चांगली गोष्ट आहे डायरेक्ट सोडून द्यायचं, जसं लेक्चर सोडून जातात मुलं. किती छान. समजलं असेल, खूप चांगली गोष्ट आहे. कुठलीही अडचण तुम्हाला क्लिअर असेल, डाऊट सगळा क्लिअर असेल, नसेल डायरेक्ट सोडून द्यायचं. काही गरज नाही त्याच्या फंद्यात पडण्याची, कारण ते आपल्या लॉजिकली बाहेर आहे त्याला म्हणतात. ओके, नाव स्टेटमेंट लिहायचं तुम्हाला. पी होता अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल, याला म्हणतात ट्रायंगल इज इक्विलॅटरल. लिहा याचं कन्वर्जन. पी म्हणजे अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल. अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल. समजलं असेल ठीक आहे, नाही समजलं डायरेक्ट सोडून द्यायचं, काही होणार नाही. काय होईल, एखादा 2 मार्क 3 मार्क कमी पडतील आपल्याला, टेन्शन घ्यायचं नाही. ट्रायंगल इज इक्विलॅटरल, इथे आपण अँड निगेशन ऑफ क्यू, इट इज नॉट इक्विअँग्युलर. अँड टाकायचं आहे मध्ये, इथला अँड इथं आला, इथला अँड इथं आला. क्यू स्टेटमेंटचं निगेशन तयार करा. इट इज नॉट इक्विअँग्युलर. आपण फक्त इथून इथपर्यंत आलोय. आता हा ऑर इथे आपण सध्या, आता क्यू लिहायचा आहे. इट इज इक्विअँग्युलर. अ ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. अ ट्रायंगल is equiangular. ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. इथं आलोय आपण. आता परत अँड लिहायचं आहे, लेंदी. निगेशन ऑफ पी, द ट्रायंगल इज नॉट इक्विलॅटरल. इट इज नॉट इक्विलॅटरल. या पद्धतीनं याचं कन्वर्जन आहे. पेशन्स लागतात, पेशन्स, आणि मुलांमध्ये पेशन्स नसतात, त्यामुळं अवघड आहे. अवघड काही नाही आहे, समजून घेतलं तर व्यवस्थितपणाने आहे, समजून घेतलं तर इझी आहे. फक्त तुम्हाला जसे कनेक्टिव्हिटी झाल्यास तसं लिहायचं आहे. इथं अँड आला, अँड टाकला. पी लिहिला, अँड टाकायचा. क्यूला नॉट शब्द टाकायचा, क्यूला नॉट शब्द. पुढं ऑर आला, ऑर टाकायचा. क्यू जशाला तसा. पुढं अँड, निगेशन ऑफ पी स्टेटमेंटमध्ये नॉट आलं पाहिजे. या गोष्टी चेक होतात. देताना स्टेटमेंट काय होतं, देताना स्टेटमेंट दोनच होते. देताना दोन स्टेटमेंट. ट्रायंगल इज
A triangle is equilateral if and only if it is equiangular. Check करा. P, a triangle is equilateral and it is not equiangular, or it is equiangular and not, a triangle is not equilateral. एवढा लेंदीनेस याचे 4 स्टेटमेंट तयार होतात. 1 2 3 4 आणि त्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज त्या पद्धतीनं ते लिहावं लागतं तुम्हाला. त्या पद्धतीनं ते लिहायचं. दिस इज द कन्सेप्ट. नाव लास्ट एक निगेशन पार्ट. ओके, टाइम झाला का पण आपला? नाही, अजून आहे 5 मिनिटं आपल्याकडे. निगेशन ऑफ निगेशन, लास्ट पार्ट. निगेशन ऑफ निगेशन हा सिंपल आहे. आत्ताच बघितलं आपण. निगेशन ऑफ निगेशन. डबल निगेशन आलं की स्टेटमेंट स्वतः तयार होत असतं. 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर. एक्झाम्पल, 0 is not a complex number. 0 is not a complex number. Let P statement तयार करा. 0 is a complex number. Zero is a complex number. आता नॉट शब्द मी घेतलेला नाही म्हणून सिम्बॉलिकल फॉर्म काय असेल? कोण सांगतं सिम्बॉलिकल फॉर्म काय असेल? नॉट शब्द दिलेल्या स्टेटमेंट मधला घेतलेला नाही आपण. नॉट शब्द दिलेल्या स्टेटमेंट मधला घेतलेला नाही. नाहीये म्हणजे सिम्बॉलिकल फॉर्म नॉट टाकून आला पाहिजे. इथला नॉट शब्द आला पाहिजे. नॉट 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता आपण पी स्टेटमेंट विदाउट नॉट लिहिलेलं आहे. येस आर नो? करेक्ट. आता याचं निगेशन. निगेशन म्हणजे अजून एकदा नॉट निगेशन येणार. सॉरी, पहिलं निगेशन निगेशन बाबतीतचा. ऑलरेडी स्टेटमेंट मध्ये तुमच्या नॉट आहे तो निगेशन आहे. आणि आपलं साधं सरळ स्टेटमेंट आहे पी. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर निगेशन ऑफ निगेशन पी काय राहणार? पी स्टेटमेंट. म्हणून दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन काय झालं? 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, या पद्धतीनं निगेशन पार्ट आहे. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स उद्याच्या लेक्चर्स मध्ये घेण्यात येतील. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स उद्याच्या लेक्चर्स मध्ये. उद्या म्हणजे मंडे. आफ्टरनूनचे लेक्चर्स करा व्यवस्थित. आज शायद गायकवाड सर तुम्हाला लॉक शिकवणार आहेत. गायकवाड सर लॉक शिकवणार आहेत. डोंट मिस द लेक्चर्स. कॉलेजमधले बुडाले तरी चालतात. काही करत नाहीत कॉलेजवर. काय असेल इम्पॉर्टंट तर कॉलेज करा. मग नसेल तर कॉन्सन्ट्रेट ऑन द आवर लेक्चर्स. दॅट विल बी युजफुल टू यू. युजफुल टू यू. सिलेबस खूप जास्त आहे. खूप. ऑनलाईन शिकवताना ट्रबल्स नाही आहेत असं नाही. कम्युनिकेशन ठेवून करायचं म्हणल्यानंतर ते वेळ टाइम कन्झ्युमिंग खूप आहे. टाइम लागतं त्याला. तुम्हाला थोडे पेशन्स ठेवायला. पेशन्स ठेवून करावं लागतं. ओके, थँक्यू. यू हॅव द केमिस्ट्री लेक्चर नेक्स्ट. बाय. आशुतोष, थँक्यू आवाजाबद्दल.